राजकृपेवर अवलंबून राहू नका. एकदा भगवान राजगृह येथील वेळुवनात कलंद निवासात राहत होते. त्यावेळी भगवंताविरुद्ध उलटलेल्या देवदत्तांचा पक्ष राजा अजातशत्रूने घेतला होता. सकाळ संध्याकाळ 500 गाड्यातून अन्नपात्रे पाठवून तो देवदातांच्या शिष्यांगणांना पोषित होता. तेव्हा काही भिक्खू भगवंतासमोर आले. स्वाभिमानपूर्वक त्यांच्या शेजारी बसले. त्यांनी भगवंतांना देवदत्तांसंबंधीची वार्ता सांगितली. तेव्हा भगवंत भिक्खूंना म्हणाले, राजाकडून कृपेची, खुशामतीची, कोणत्याही प्रकारच्या लाभाची आशा धरू नये. जोपर्यंत अजातशत्रू राजा देवदत्ताला सकाळ संध्याकाळ 500 गाड्यात अन्नपत्रे भरून अन्न पुरवित आहे, तोपर्यंत देवदत्तांची अधोगतीच होत राहणार. सन्मार्गात त्याची प्रगतीची अपेक्षा करणे व्यर्थ होईल. भिक्खूंनो, ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर काळीज चुरडून कापले तर तो कुत्रा अधिकच पिसाळतो, त्याप्रमाणे जोपर्यंत राजा अजातशत्रू देवदत्ताला अशा रीतीने पोषित आहे, तोपर्यंत तो देवदत्त अधोगतीलाच जात राहणार. त्याची सुधारणा होणार नाही. बंधूंनो, राजाची खुशामत, कृपा, त्यापासून होणारे लाभ हे भयदायक आहे. सर्वोच्च अशी अढळ शांती साधण्याचा मार्गातील ते कटू आणि दुःखदायक असे अडसर आहे. म्हणून भिक्खूंनो, तुम्ही स्वतःला हे शिकवले पाहिजे की आमच्यावर लाभ, कृपा, खुशामत याचा वर्षाव होणार असेल तर आम्ही त्याचा निषेध करू आणि त्याचा वर्षाव होऊ लागताच त्याला आमच्या मनावर पकड होऊ देणार नाही, प्रभुत्व मिळवून देणार नाही, त्याच्या लालसेने आम्हाला राजाचे दास बनू देणार नाही. धन्यवाद.